यांच्या नावातच आहे देवा, यांच्या नावातच आहे भाऊ. आणि ते असे आहेत की ज्या पद्धतीनं देवाभाऊ महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवरती आणण्यासाठी काम करतायत ते पाहिल्यानंतर उभा महाराष्ट्र देवाभाऊंच्या पाठीशी उभा आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे देवाभाऊंच्या नावातच आमचा कोल्हापुरी शब्द भावा हा पण त्यामधनं येतो. आणि जर एखादा शीघ्र कवी असेल तर तो म्हणू शकतो की महाराष्ट्राचे लाडके आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणजे देवाभाऊ, आणि त्यांच्या कामाचा अवाका बघितला की कोणीही म्हणेल वाव. तर अशा पद्धतीनं आज आपण मिसळ कट्ट्यावरच्या या गप्पांच्या फडाला सुरुवात करूया. पुन्हा एकदा देवाभाऊंचं स्वागत. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आपण सुरुवात करावी अशी विनंती आहे. साहेब नमस्ते. सर्वप्रथम आपलं कोल्हापूरमध्ये सहर्ष स्वागत आहे. साहेब आज आपण मुख्यमंत्री पदावरती महाराष्ट्र राज्याच्या एक यशस्वीपणे काम करत आहे. अभ्यासू आणि वैचारिक नेतृत्व म्हणून आपली ओळख आहे, परंतु एकेकाळी तुम्ही सुद्धा एक नगरसेवक म्हणून काम केलं आहे. तर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सामोरे जात असताना तुमच्या दृष्टीने नगरसेवकाच्या जबाबदाऱ्या कोणत्या, त्याचबरोबर महानगरपालिकेचं कामकाज कशा पद्धतीने झालं पाहिजे? पहिल्यांदा तर मी या ठिकाणी करवीर निवासिनी आई अंबाबाई महालक्ष्मीला नमन करतो आणि ज्योतिबांचा देखील आशीर्वाद घेतो. आणि आजचा दिवस फार महत्त्वाचा दिवस आहे. आज आई जिजाऊ माँसाहेबांची जयंती आहे आणि स्वामी विवेकानंदांची देखील जयंती आहे. त्यामुळे शाहू महाराजांच्या या नगरीत या दोनही महनीय व्यक्तींना मी साष्टांग प्रणाम करतो. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय. मी 2 वेळा नगरसेवक होतो, 2 वेळा महापौर होतो, त्यामुळे महानगरपालिका जवळून बघितली आहे. आणि नगरसेवकाचं काम काय, महापौराचं काम काय, तर अनेक वेळा मी नगरसेवक जे निवडून येतात त्यांच्या प्रशिक्षणाला जातो. आणि त्या प्रशिक्षणाला गेल्यानंतर पहिल्यांदा मी गमतीने सांगतो की नगरसेवक म्हणजे कोण, तर ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक होतो आणि ज्यांनी महापाप केलं तो महापौर होतो. याचं कारण फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा नगरसेवक आहे. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीला जबाबदार हा नगरसेवक आहे. गटारी तुंबली तरी तोच आहे, लाईट बंद असला तरी तोच आहे, ऍडमिशन पाहिजे तरी तोच आहे. आणि हक्काने लोक त्या ठिकाणी त्याच्याकडनं कामही करून घेतात आणि प्रसंगी 4 शिव्या देखील देतात. त्यामुळे नगरसेवकाचं काम जे आहे हे फर्स्ट रिस्पॉन्डर ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं हे काम आहे. दुसरं काय की आपल्या एकूण राजकीय व्यवस्थेमध्ये लोकांना इतकं कन्फ्युजन आहे. ते नगरसेवकाचं काम हे खासदाराला सांगतात, खासदाराचं काम हे नगरसेवकाला सांगतात, अजून कोणाचं तरी काम आमदाराला सांगतात. त्यामुळे तो थोडा आपला जो सेन्स आहे तो अजून तेवढा असा डेव्हलप न झाल्यामुळे. पण मला असं वाटतं की प्रायमरी जबाबदारी नगरसेवकाची काय आहे, तर जेव्हा आपल्याकडे महानगरपालिका तयार झाल्यात तेव्हा नगरसेवकांना नगरपिते म्हणायचे. नगरपिता आहे त्याचं नामाभिमान होतं. पण कालांतराने हे लक्षात आलं की यांना पिता नाही राहायचं आहे. पिता हा अधिकार गाजवतो, यांना सेवक व्हायचं आहे. आणि म्हणून आपण ते नाव बदललं आणि नगरपित्याचे नगरसेवक झाले. आणि म्हणून आज आपल्या महानगरपालिकेमध्ये रिसोर्स मोबिलायझेशन असेल, रिसोर्सची योग्य डिप्लॉयमेंट असेल, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणारा हा नगरसेवक. आणि म्हणून मला असं वाटतं की एखादं शहर हे जर चांगलं करायचं असेल तर त्या शहरातली बॉडी, तिथले महापौर, तिथले स्टँडिंग कमिटी चेअरमन, तिथले नगरसेवक, या सगळ्यांची सक्रियता आणि या सगळ्यांचा फोकस हा खूप महत्त्वाचा आहे. मी अनेक वेळा म्हणतो की अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच महानगरपालिकांमध्ये असे काही नगरसेवक मला पाहायला मिळतात की जे स्वतःला आपल्या एरियाचा मालक समजतात. माझ्या एरियातली सुई देखील मला विचारल्याशिवाय हलवली नाही पाहिजे
ही मानसिकता चुकीची आहे. या मानसिकतेचे लोक चुकीचे आहेत. जे सेवक म्हणून काम करतील अशीच माणसं निवडून गेली पाहिजे. पण मग मुख्यमंत्री महोदय, आजवरच्या जर आपण महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जी म्हणतो ती जर बघितली तर त्याच्यामध्ये मुद्दे तेच असतात. म्हणजे अजूनही प्रत्येक निवडणुकीमध्ये रस्ते, सार्वजनिक स्वच्छता, दिवाबत्ती, मुबलक न गळणारी पाईपलाईनमधनं येणारं पाणी, याच त्या अपेक्षा असतात. मला तुम्हाला विचारायचंय, मग आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी आपल्या जनतेला एक प्रकारे झुलवत ठेवलं का आपण म्हणून? नाही, मी असं म्हणणार नाही की राज्यकर्त्यांनी काहीच केलं नाही. पण एक आपण बघा की जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला, स्वातंत्र्यानंतर आपली फिलॉसॉफी काय होती? भारत हा गावांमध्ये राहतो, गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास. बरोबर फिलॉसॉफी, ती चूक नव्हती. पण त्याचवेळी भारत हा शहरातही राहतो हे आपण विसरलो. आणि मग शहरीकरण तर होत होतं, पण आपल्याकडे तुम्ही बघा की साधारण 2000 किंवा 2010च्या पूर्वीचा काळ जर आपण बघितला तर हे तर काय शहराचे आहेत, असं एक प्रकारे शहरात असणं दुय्यम होतं. म्हणजे खरा राजकारणी कोण? जो गावातनं आलेला आहे, अशी एक कॉन्सेप्ट होती. आणि आपण शहरीकरणाला अभिशाप समजत होतो. त्यामुळे शहराचं जे नियोजन आहे ते नियोजन आपण करत नव्हतो. आणि दुसरीकडे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, मनोरंजन या सगळ्या गोष्टी करता गावातनं लोक शहरात येत होते. परिणाम असा झाला की शहरं प्रचंड मोठी वाढली आणि शहरामध्ये लोकसंख्या वाढल्यामुळे अतिक्रमणं झाली, झोपडपट्ट्या तयार झाल्या. शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता त्या ठिकाणी निर्माण झाली. मग आपले जे काही शेवटी इतके लोक राहणार आहेत तर त्यांना नित्यकर्म आटोपायचं आहे. त्या नित्यकर्मामुळे सगळा जो काही शौच, मैला आहे हा सगळा नाल्यांमधनं व्हायला लागला. भुयारी गटाराच्या व्यवस्था आपण केल्या नाहीत. मग तेच पाणी आपल्या विहिरींमध्ये गेलं, आपल्या नदी नाल्यांमध्ये गेलं, आपले पाण्याचे स्रोत त्यातनं खराब झाले. घनकचरा जो आहे एकतर तो पडला राहायचा किंवा तो कुठेतरी आपण डंप करणं चालू केलं. अशा सगळ्या अव्यवस्था झाल्या. आणि या अव्यवस्थांना सुव्यवस्थित करण्याकरता केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्या फारशा कुठल्या योजनाच नव्हत्या. पहिल्यांदा हा कॉन्सेप्ट जो आहे हा 2014 साली मोदीजींनी बदलला. आणि मोदीजींनी त्या ठिकाणी सांगितलं की आपली जी शहरं आहेत ही शहरं व्हायब्रंट केली पाहिजेत. कारण देशाच्या जीडीपीचा 65% जीडीपी हा शहरांमध्ये तयार होतो. म्हणजे वस्तू आणि सेवांची निर्मिती आणि त्यासोबत रोजगाराची निर्मिती, आरोग्य आणि शिक्षण आणि मनोरंजन हे सगळं शहरात असल्यामुळे तुम्ही शहरीकरण कधी थांबवू शकणार नाही. याचा उपाय आहे की शहरं मॅनेज करणं, शहरामध्ये या व्यवस्था उभ्या करणं. आणि म्हणून पहिल्यांदा भारत सरकारने प्रचंड मोठी गुंतवणूक शहरांमध्ये करायचं ठरवलं. आणि मग स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी मिशन, प्रधानमंत्री आवास योजना शहरी मिशन, असे वेगवेगळे मिशन सुरू केले. आणि त्यातनं हजारो कोटी रुपये हे पहिल्यांदा शहरांना मिळाले. म्हणजे आपण बघा की मी ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो त्यानंतर आज महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची 50% लोकसंख्या 40,000 गावात राहते. तेवढीच 50% लोकसंख्या 400 शहरात राहते. आणि त्यातलीही त्या 50%तली 90% लोकसंख्या या 29 महानगरपालिकेच्या क्षेत्रात राहते. त्यामुळे इथे सुविधा देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आज ज्यावेळेस आपण सामोरं जातो त्यावेळेस निवडणुकीमध्ये त्याच बाबी आहेत. कारण आता प्रत्येक शहराला पिण्याच्या पाण्याच्या योजना करायच्या आहेत, वाढत्या भागाला पाणी द्यायचं आहे, घनकचऱ्याचं व्यवस्थापन करायचं. आता डम्पिंगच्या ऐवजी कचऱ्यावर सायंटिफिक पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे, बायोमायनिंग करायचं आहे, कॅपिंग करायचं आहे. यासोबत भुयारी गटाराच्या योजना करायच्या आहेत, ते पाणी एसटीपीच्या माध्यमातून शुद्ध करायचं आहे. कोल्हापूरचा विचार केला तर मागच्या काळात या सगळ्या गोष्टी आपण सुरू केल्या आहेत. आताही याही निवडणुकीत अजून तेच मुद्दे आहेत. मला असं वाटतं की यातले बरेचसे मुद्दे या 5 वर्षामध्ये आपण संपवू शकतो. कारण त्या सगळ्या गोष्टी आपण आता ट्रॅकवर आणलेल्या आहेत. त्याला फायनान्सिंगची व्यवस्था उभी झाली आहे. म्हणजे एक छोटं उदाहरण सांगायचं झालं तर मोदीजींनी एकट्या महाराष्ट्राला शहरी व्यवस्थेकरता दिलेले पैसे हे 50,000 कोटीपेक्षा जास्त आहे. एवढा पैसा कधी गुंतवणूक होतच नव्हती.
आणि म्हणून मला असं वाटतं की आज हे खरंच आहे की बेसिक एम्युनिटी हाच आजही आपल्या इलेक्शनचा प्रश्न आहे, पण आता आपण त्याच्याकडनं पलीकडे चाललो आहोत आणि पुढच्या निवडणुकीला यातल्या बऱ्याचशा गोष्टी झाल्या असतील. मला असं वाटतं आता या निवडणुकीपासनं या सगळ्या गोष्टींसोबत एक जो मेजर प्रश्न आहे जो आपल्याला ऍड्रेस करावा लागणार आहे ते म्हणजे पर्यावरण, वॉटर क्वालिटी, एअर क्वालिटी हे प्रश्न आता महत्वाचे होणार आहेत. साहेब, आपण सुव्यवस्थाबद्दल बोललात आणि अनेक डेव्हलपमेंट्स बद्दल बोललात. मुंबई, पुणे, नागपूर हे वेगाने बदलताना आपल्याला शहर दिसतात. तिथं पायाभूत सुविधा असतील, फ्लायओव्हर्स असतील, टनल्स असतील, असे चांगले चांगले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपल्याला या मोठ्या शहरांमध्ये दिसतात. परंतु अशी अपेक्षा आम्ही कोल्हापूरमध्ये सुद्धा करू शकतो का? नाही, निश्चितपणे आपण करू शकतो. बघा, प्रत्येक शहराची एक आपली ओळख असते, त्यांची एक संस्कृती असते, त्यांची एक कॅपॅसिटी देखील असते, एक त्यांची क्षमता असते. तसं हे कोल्हापूर खूप क्षमतावान शहर आहे आणि आपण जर बघितलं तर हा जिल्हा तसा जुना औद्योगिक जिल्हा आहे. कारण छत्रपती शाहू महाराजांमुळे त्या काळातल्या ज्या काही त्या काळातल्या नवीन गोष्टी होत्या, ज्या युरोपात होत्या किंवा इतर भागात होत्या, त्या सगळ्या गोष्टी या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आणण्याचा प्रयत्न हा शाहू महाराजांनी केला होता. त्यामुळे एक मोठी परंपरा असलेला हा जिल्हा आहे. आणि हे जे कोल्हापूरचं शहर आहे, या शहराचेही मला असं वाटतं की निश्चितपणे काय आपले प्रश्न आहेतच, ते प्रश्न देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये सोडवावे लागतील. पण यात प्रामुख्यानं जर आपण मला विचाराल तर आज या ठिकाणी ट्रॅफिकचे प्रश्न असतील, या ठिकाणी सांडपाण्याचे प्रश्न असतील, असे अनेक जे प्रश्न आहेत. मागच्या काळामध्ये आपण जवळपास 250 कोटी रुपये भुयारी गटार योजनेकरता या ठिकाणी दिले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापूरकरांना मागच्या काळामध्ये कोल्हापूरचे रस्ते चांगले झाले किंवा कॉन्क्रीटचे झाले, पण त्या रस्त्यावर लागलेला जो टोल होता तो टोल मात्र कोल्हापूरकरांना कुठेतरी टोचत होता. आणि जवळपास 700 कोटी रुपयाचा टोल जो कोल्हापूरकरांकडनं वसूल होत होता, ज्यावेळेस मी मुख्यमंत्री आलो, आमचे दादा इकडे पालकमंत्री होते, आणि त्यावेळी कोल्हापूरकरांनी आम्हाला सांगितलं की बाबा रस्ते तर ठीक आहे, पण इतर कुठल्या शहरात टोल लादला नाही, आमच्यावर टोल का लादला? आणि महाराष्ट्रातला ऐतिहासिक असा निर्णय आम्ही केला आणि कोल्हापूरचा टोल पूर्ण रद्द केला आणि शासनाच्या वतीनं ते पैसे आपण त्या ठिकाणी दिले. त्यामुळे कोल्हापूरला एक नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करतोय. रंकाळ्याचा प्रश्न असेल, कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे इथलं सुशोभीकरण असेल, आता मोठे फ्लायओव्हर्स आपण काही तयार करतोय. अजून तरी कोल्हापूरला टनेलची अवस्था आलेली नाही, म्हणजे टनेल बांधायची अवस्था आलेली नाही. आजही रिंग रोड आणि काही आर्टिलियल रोड्स याला आपण जर व्यवस्थित केलं आणि काही फ्लायओव्हर्सचं नेटवर्क तयार केलं तर मला असं वाटतं की कोल्हापूरला आपण अधिक लिव्हेबल करू शकतो. सर, हाच धागा पकडून मी विचारेन की बाहेर आपण बघतो बऱ्याच शहरांमध्ये मोठी गुंतवणूक येते किंवा मोठे प्रकल्प येतात. वास्तविक पाहता आपण जसं आता म्हणालात तर कोल्हापूरमध्ये पोटेन्शियल खूप आहे, सगळीच अनुकूल अशी परिस्थिती आहे, तरी सुद्धा कोल्हापुरामध्ये तसं होताना दिसत नाही. याचं कारण आपल्याला काय वाटतं, फ्रँकली सांगा सर, आणि याच्यासाठी उपाययोजना आपल्या डोक्यात काय आहेत? नाही, मला असं वाटतं की ही स्थिती होती, पण आता इन्व्हेस्टमेंट यायला लागली आहे. आता मला नावं एकदम लक्षात येत नाहीत, पण मीच स्वतः एमओयू केलेले 7-8 प्रकल्प आहेत की जे चांगले प्रकल्प कोल्हापूरला आले आहेत. आता मेजर कोल्हापूरमध्ये जो काही बदल घडणार आहे ना, हा जो आपला मुंबई बंगळुरू कॉरिडॉर आपण जो करतोय, या कॉरिडॉरमुळे एक मोठी औद्योगिक इकोसिस्टीम जी आहे ही कोल्हापूरमध्ये तयार होईल. आणि जुनं जे कोल्हापूरचं फाउंड्रीज पासनं जी एक इकोसिस्टीम आपली तयार झालेली आहे, आता ती लिव्हरेज करण्याकरता आपण जर बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातली इन्व्हेस्टमेंट येते. अगदी बायोफार्मापासनं सगळ्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते. आणि मला हा विश्वास आहे की मुंबई बंगळुरू कॉरिडॉरमध्ये जे काही आपण इंडस्ट्रीयल ॲग्लोमरेशन्स तयार करणार आहोत, टाउनशिप्स तयार करणार आहोत किंवा इंडस्ट्रियल इस्टेट्स तयार करणार आहोत, त्याच्यामधली सर्वात प्रॉमिसिंग इंडस्ट्री ही कोल्हापूरलाच होईल. आत्ता आपण मुख्यमंत्री महोदय एका अतिशय महत्वाच्या मुद्द्याला हात घातला, तो म्हणजे पर्यावरण. म्हणजे ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो, त्याच्यामध्ये काय आहे तर पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होणार नाहीत किंवा ते कमीत कमी व्हावेत.
आमच्या कोल्हापूरच्या दृष्टीने एक सगळ्यात गंभीर प्रश्न आणि वर्षानुवर्षाचा प्रश्न आहे पंचगंगा नदी प्रदूषण. खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगेसह सगळ्याच नद्यांचं प्रदूषण वाढते. अनेकदा मासे आणि अन्य जलचरांचा मृत्यू होतो. त्या पंचगंगेचं दूषित पाणी पिऊन काविळीची साथ आली. म्हणजे नद्यांचं प्रदूषण हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. सुदैवानं महायुतीचं सरकार आल्यानंतर हेही मान्य करावं लागेल की कधी काही देशातल्या ज्या प्रमुख 10 प्रदूषित नद्या होत्या त्यामध्ये पंचगंगेचा समावेश होता. आता आपण त्याच्यातनं बाहेर आलेलो आहे. पण तरीही जलप्रदूषण ही मोठी समस्या आहे. तर पंचगंगेचं प्रदूषण रोखण्यासाठी, कमी करण्यासाठी काही राज्य सरकार प्रयत्न करते का? आणि त्याच्या बरोबरीनं आमचा आणखीन एक गंभीर प्रश्न म्हणजे महापुराचा. महापूर नियंत्रणासाठी आपण मध्यंतरी काही कल्पना मांडलेली आहे, ती असा विस्तार कराल का? पंचगंगेचं प्रदूषण रोखणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण वॉटर पोल्युशनमुळे जी आपली वॉटर क्वालिटी आहे ती आपल्या पूर्ण इकोसिस्टीमला खराब करते. कारण हे पाणी आपण जेव्हा शेतात वापरतो त्यावेळी जमीन देखील ते खराब करतं. या वॉटर क्वालिटीमुळे पर्यावरण जे आहे म्हणजे एअर क्वालिटी जी आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होतो आणि अर्थातच आपल्या सगळ्यांच्या हेल्थवर देखील त्याचा मोठा परिणाम होतो. आणि म्हणून आता मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये रिव्हर रिज्युविनेशन हा एक कार्यक्रम आपण हातात घेतला आहे. याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आपण काही आराखडे तयार केलेले आहेत. त्यामध्ये पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्याचाही आराखडा आपण तयार केलेला आहे. विशेषतः पंचगंगेच्या प्रदूषणात 2 घटक हे त्यात एक मेजर रोल प्ले करतात. एक जी मोठी शहरं आहेत किंवा छोटी शहरं आणि ग्रामपंचायती आहेत यातलं मॅक्सिमम सिवेज हे थेट अनट्रीटेड नाल्यांच्या माध्यमातून पंचगंगेमध्ये जातं. आणि दुसरं काही इंडस्ट्रियल एफ्लुएंट देखील जातो. साधारण याचा रेशिओ आपण बघितला तर 25% इंडस्ट्रियल एफ्लुएंट आहे आणि 75% हे सिवेजचं पाणी आहे. त्यामुळे या दोन्हीला जोपर्यंत आपण ट्रीट करणार नाही आणि म्हणून आता जे आपण पंचगंगेचा प्रकल्प तयार केला आहे त्या प्रकल्पाचे 3 भाग आहेत. एक, मोठी जी शहरं आहेत, कोल्हापूर असेल, इचलकरंजी असेल किंवा आसपासची जी काही मोठी शहरं असतील, या शहरातलं जे काही पाणी आहे हे 100% ट्रीट झालं पाहिजे. आणि त्या दृष्टीने पहिल्यांदा ते पाणी कॅप्चर करावं लागतं. त्याकरता भुयारी गटाराची योजना तयार करावी लागते. आपण मागच्या काळात 260 कोटी रुपयाची योजना एक आपली कार्यान्वित केली आहे. वाढत्या भागाकरता अजून एक योजना आपण तयार केलेली आहे. त्यामुळे हे सगळं पाणी भुयारी गटारी योजनातनं आपल्याला कॅप्चर करावं लागतं आणि मग कॅप्चर केलेलं पाणी हे STPच्या माध्यमातून ट्रीट करावं लागतं. त्याची योजना आपण तयार केलेली आहे. कारण आता अमृत शहराच्या माध्यमातून त्यालाही आपल्याला निधी केंद्र सरकारच्या वतीनं मिळालेला आहे. त्यामुळे ते आपण ट्रीट करणार आहोत. दुसरीकडे इतरही शहरांमध्ये इचलकरंजीला देखील ती योजना झालेली आहे. छोटे छोटे जे शहर आहेत किंवा जे छोटे आपले ग्रामपंचायती देखील आहेत शहराच्या जवळपासच्या, या सगळ्यांचं पाणी हे आपल्याला एका ठिकाणी टॅप करावं लागतं. म्हणजे हे जे नाले आहेत या नाल्यांना आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे टॅप करतो आणि तेही पाणी काही STPच्या माध्यमातून आपण ट्रीट करतो. अशा प्रकारचे ट्रीटमेंट करून मग ह्यातला जो मैला आहे किंवा बाकी आहे आता तो देखील वाया जात नाही. म्हणजे त्याच्यावर खत तयार होतं, त्याच्यापासून गॅस तयार होतो, त्यामुळे ते आपण करतो. आणि तिसरं मग इंडस्ट्रियल एफ्लुएंट जे आहे, आता या इंडस्ट्रियल एफ्लुएंट करताही मोठ्या प्रमाणात आपल्याला एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट जे आहेत हे तयार करावे लागतात आणि त्या संदर्भातही आता आम्ही भूमिका घेतली आहे. बघा काय असतं, आपल्या इंडस्ट्रीला ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह राहावं लागतं. त्यामुळे प्रत्येक इंडस्ट्री आपल्याला जी वॉटर क्वालिटी पाहिजे किंवा डिस्चार्ज क्वालिटी आहे त्या क्वालिटीची ट्रीटमेंट करू शकत नाही. आणि म्हणून कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट हा त्याच्यावरचा एक उपाय आहे. आता जिथे MIDCचं संघटित क्षेत्र आहे तिथे तो सोपा जातो, पण ज्या ठिकाणी विखुरलेली इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी मात्र तो कठीण जातो. तर त्याला आपण नाल्यातनं ट्रॅप करतो आणि मग ते एफ्लुएंट ट्रीटमेंट करतो. असा एक कम्प्लीट पंचगंगेचा प्लॅन आपण तयार केलाय. आणि आता केंद्र सरकारसोबत आपण महाराष्ट्राची पण एक आमच्या पंकजाताई आहेत त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून, त्यांच्या पोर्टफोलिओच्या माध्यमातून आपण एक आता महाराष्ट्र रिज्युनेशन प्लॅन तयार करून तोही केंद्राला पाठवलाय, ज्यात आपल्याला
प्रदूषण नियंत्रण महामंडळाला जो काही पैसा मिळतो लोकांकडनं जो वसूल करतो तो या नदी शुद्धीकरणावर आपण वापरायचा वॉटर क्वालिटीवर अशा पद्धतीनं आपण ते तयार केलंय. ते पुढच्या काळामध्ये हे सगळं इम्प्लिमेंट केलं आणि याला वेळ लागतो. म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो, साधारण याचा पिरियड 7 वर्ष असतो, पण 3-4 वर्षानंतर वॉटर क्वालिटी बदलणं सुरू होतं. आणि आता आपण काय करतो की ज्यावेळेस अशा प्रकारचं जसं आता नाशिकला कुंभमेळा आहे, तर नाशिकला आम्ही जे एसटीपी तयार करतोय ते एन्युटीवर आम्ही करतोय. म्हणजे त्यांना 40% पैसे देतोय, उरलेले 60% पैसे त्यांना दरवर्षी पैसे मिळत राहतील, पण दर 3 महिन्यांनी डिस्चार्ज वॉटरची क्वालिटी टेस्ट होईल आणि त्या क्वालिटीचं जर ते पाणी असेल तरच त्यांना पैसे मिळतील. अशा पद्धतीने आपण करतोय. दुसरा प्रश्न आपल्या पुराचा. बघा, ज्यावेळेस 2019 साली पूर आला आणि तो पूर आल्यानंतर ज्यावेळेस याचा स्टडी मी केला त्यावेळेस असं लक्षात आलं की आपल्याकडे कोल्हापूर आणि सांगली इथे पूर येतच राहणार आहे आणि याच्यावरचा उपाय काय आहे? फ्लड डायव्हर्शन उपाय. मग आमच्या असं लक्षात आलं की एकीकडे इथे दरवर्षी पूर आहे आणि दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात असा इलाका आहे की जो कायम दुष्काळी आहे. आणि म्हणून मग आपण एक वर्ल्ड बँकेकडे योजना केली आणि वर्ल्ड बँकेने याचा सिम्युलेशन स्टडी केला आणि सिम्युलेशन स्टडी करून वर्ल्ड बँकेने ह्या पुराला कसं डायव्हर्ट करता येईल अशा पद्धतीने त्याची योजना तयार केली. आणि मग ते पाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या काही दुष्काळी भागांमध्ये आणि प्रामुख्याने मराठवाड्यात नेण्याकरता एक पॅरलल योजना आम्ही तयार केली. आज आपण पाहू शकतो की ही योजना आता कागदावर नाही, ती प्रत्यक्ष इम्प्लिमेंट होते आणि त्यातलं पहिला जो पूर नियंत्रणाचा 500 कोटीचं काम आहे ते आता जवळपास आपण सुरू करतो. 3000 कोटीचं उरलेलं काम आहे, त्याचंही निविदा स्तरावर आपण पोहोचलो आणि हा इतका गेम चेंजर प्रकल्प आहे की कोल्हापूर आणि सांगलीला तर परमनंट पुरातनं मुक्ती मिळेलच, पण आम्ही ज्यावेळेस अंदाज घेतला दरवर्षी म्हणजे महाराष्ट्राच्या हिस्स्याचं नाही आणि कर्नाटकच्या हिस्स्याचं नाही असं 120 टीएमसी पाणी हे वाहून जातं. 120 टीएमसी. तर ते सगळं पाणी तर आपण वापरू शकणार नाही, फ्लड डायव्हर्शन ते निघून जाईल पाणी, पण त्यातलं 30-35 टीएमसी पाणी हे आता या डायव्हर्शन कॅनल्सच्या माध्यमातून आणि काही टनेल्सच्या माध्यमातून आपण उजनीपर्यंत नेतोय आणि तिथनं मराठवाड्यात नेतोय आणि आपल्या काही दुष्काळी भागामध्ये नेतोय. म्हणजे अशा प्रकारचा एक विन विन प्रकल्प आहे की ज्यातनं तहानलेला भाग जो आहे त्याला पाणी मिळणार आहे आणि जिथे पूर आहे त्या भागातनं पूर संरक्षण होणार आहे. म्हणजे कोल्हापूरकरांना इथून पुढे महापुराचा तडाखा बसणार नाही. किमान 3 ते 3.5 वर्ष लागतील, पण एकदा हे काम झाल्यानंतर 100% कोल्हापूर हे पूरमुक्त होईल. साहेब, महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे, क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल वेडं कोल्हापूर. कोल्हापूर ही एक स्पोर्ट्सची नगरी म्हणून ओळखली जाते. कुस्ती, फुटबॉल, शूटिंग, स्विमिंग अशा अनेक स्पोर्ट्समध्ये आमच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. स्वप्नील कुसाळे, वीर धवल खाडे, तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, मी स्वतः साहेब एक फॉर्म्युला 3 वर्ल्ड चॅम्पियन आहे. ऑलिम्पिक मेडलिस्ट काशाबा जाधव सुद्धा कोल्हापूरचे होते. बरोबर आहे. तर साहेब, आम्हाला कोल्हापूरमध्ये चांगलं स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी आपण कसं मदत करू शकाल? नाही, खूप चांगला प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारला आणि खरंच आहे की कोल्हापूरचं आणि खेळांचं खूप जुनं नातं आहे. देशाला, महाराष्ट्राला उत्तम खेळाडू कोल्हापूरने दिलेत आणि विशेषतः खेळाची प्रचंड आवड असलेलं हे शहर आहे. आणि काही इन्फ्रास्ट्रक्चर इथे आहे. मागच्या काळामध्ये काही क्रीडा संकुलं देखील या ठिकाणी झाले आहेत. पण मला असं वाटतं की आता आपल्याला त्याच्या पलीकडे जाण्याची गरज आहे. आपल्याला वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर कसं तयार करता येईल याचा विचार करावा लागेल. आणि विशेषतः आता स्पोर्ट्स जे आहे हे केवळ खेळापुरतं मर्यादित नाही आहे. स्पोर्ट्सची एक इकॉनॉमी आहे, एक स्पोर्ट्सची अर्थव्यवस्था आहे आणि आता खेळाडू हा व्यावसायिक होतो आणि त्या खेळाडूला आता खेळाच्या मैदानासोबत न्यूट्रिशनिस्ट हवाय, न्यूट्रिशनची एक त्या ठिकाणी गरज पडते, फिजिओथेरपिस्टची गरज पडते, वेगवेगळ्या पद्धतीच्या कोचेसची गरज पडते. आणि म्हणून आपण खेलो इंडियाच्या माध्यमातून आता या संदर्भातले काही इनिशिएटिव्ह हातात घेतले. पहिल्या टप्प्यामध्ये आपण पुण्याच्या बालेवाडीमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट केल्या. आता एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आपण नागपूरला तयार करतोय, एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आपण संभाजीनगरला तयार करतोय. पण मला असं वाटतं
की कोल्हापूर एक अशी जागा आहे की ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून मी आजच आपल्यातल्या एका खेळाडूला म्हणजे तुम्हाला हे आश्वस्त करतो की वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही कोल्हापूरमध्ये उभं करून दाखवू. आता आपण खेळाविषयी बोलतोय, पण आमच्याकडे साहेब वर्षानुवर्ष ताकतुंबाचा खेळ चालतो. म्हणजे कोल्हापूर शहराची हद्दवाढ महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत एका इंचानंही कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाहीये. दुसरीकडे मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नवं नागपूर, राज्यात काही जुळी शहरं पण निर्माण होत आहेत, पण कोल्हापूरची हद्दवाढ काही होत नाहीये. नेमका प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे राजकीय इच्छाशक्ती नाहीये म्हणून आहे की काही प्रशासकीय अडचणी आहेत? बघा, मी स्वतः या मताचा पहिल्या दिवशीपासून आहे की कोल्हापूरची हद्दवाढ केलीच पाहिजे. त्याचं कारण आहे की कोल्हापूर शहर हे आता म्हणजे या स्वरूपामध्ये इट हॅज लिव्ड इट्स लाईफ. आता या स्वरूपात विकास होऊ शकत नाही. आपण देशातलं कुठलंही शहर बघा, त्या शहराचा विस्तार हद्दवाढीनेच झालाय. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की हद्दवाढ म्हणजे टॅक्सेस वाढतील, हद्दवाढ असं लोकांना वाटतं. आणि राज्यकर्त्यांना असं वाटतं हद्दवाढ झाली की पुन्हा महानगरपालिकेवर कामाचं बर्डन. हे खरं नाही आहे. एक तर आता आम्ही नवीन निर्णय घेतला आणि हद्दवाढ झालेल्या ज्या महानगरपालिका आहेत तिथे 5 वर्षापर्यंत आम्ही टॅक्सेस वाढवत नाही. मग त्यांचे जे ग्रामपंचायतचे टॅक्सेस आहेत तशाच पद्धतीनं टॅक्स स्ट्रक्चर आम्ही त्या ठिकाणी ठेवतो, त्यामुळे त्यांच्यावर तो परिणाम होत नाही. आणि महानगरपालिका ज्यावेळी अशा हद्दवाढीच्या भागामध्ये गुंतवणूक करतात त्यावेळी त्यांना त्यातनं परतावा देखील मिळतो, कारण तिथे जमिनीचे भाव वाढतात. महानगरपालिकेला नवीन कन्स्ट्रक्शन येतं, त्या नवीन कन्स्ट्रक्शनच्या मान्यतेकरता मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणून मिळतो आणि त्यातनं एक महानगरपालिकेची नवीन अर्थव्यवस्था तयार होते. शेवटी तुमच्या नेटमध्ये नवीन वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी इन्कम सोर्सेस येतात. मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना आम्ही एक प्रयत्न करून पाहिला होता, पण त्यावेळी कोल्हापूरचे अनेक मोठे मोठे नेते होते, त्यातले काही आज आदरणीय नेते आहेत पण ते अस्तित्वात आज नाही आहेत या. पण त्या सगळ्यांनी इतका टोकाचा विरोध केला की मी घाबरून गेलो. आणि शेवटी मी म्हटलं बाबा सध्या हद्दवाढ राहू द्या, आपण एक प्राधिकरण तयार करून टाकू. कारण मला हे दिसत होतं की जर अर्बनायझेशन मॅनेज करायचा आता प्रयत्न केला नाही तर पुढच्या काळात हद्दवाढ करूनही फायदा होणार नाही. सगळं हॅपहझार्ड अतिशय वाईट अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट झालेलं असेल. आणि म्हणून त्यावेळी एक प्राधिकरण आपण तयार केलं. अर्थात प्राधिकरण हे त्याच्यावरचा उपाय नव्हता, हद्दवाढ हाच उपाय आहे. मला असं वाटतं की आता हळूहळू कोल्हापूरकर आणि कोल्हापूरचे नेते हे एकमताने हद्दवाढीकडे चालले आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे शेवटी शहराचा निर्णय शहराच्या नेत्यांनी आणि जनतेने घ्यायचा असतो. पण हा जर जनतेचा आणि नेत्यांचा निर्णय असेल तर मी तर 15व्या मिनिटाला त्याच्यावर सही करणार आणि ही हद्दवाढ करणार. मग यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी जर इनिशिएटिव्ह घेतला आणि जर लोकांच्या मनातील शंका ज्या आहेत त्या दूर केल्या तर मला वाटतं ह्या सगळ्याबद्दल क्लॅरिटी. माझी तयारी आहे. आवश्यकता असेल तर या निवडणुका संपल्यानंतर ज्यांना वाटतं हद्दवाढ करू नये अशांच्या डेलिगेशन सोबत बसून अगदी अर्धा पाऊण तास लागला तरी त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तयार आहे. एका विषयाला बऱ्यापैकी निर्णयापर्यंत आणल्याबद्दल खूप खूप आभार. साहेब, महिलांच्या विषयी सुद्धा आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या योजना आता नवीन पद्धतीने कुठल्या इम्प्लिमेंट होतील, त्याचबरोबर लाडकी बहीण आणि महिला बचत गट इत्यादींबाबत आपण काय सांगाल? मुळामध्ये लाडकी बहीण योजना ही आपली एक अतिशय यशस्वी योजना आहे. आणि या योजनेच्या पाठीमागचं जे उद्दिष्ट आहे आपलं, ते उद्दिष्ट महिलांना सक्षम करणं, त्यांना अधिकारिता देणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि त्यातून त्यांना पुन्हा आपल्या पायावर उभं करणं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. अनेक लोक आम्हाला विचारतात 1500 रुपयात काय होतं. कालही एक सभा मला वाटतं मुंबईला झाली आणि त्या सभेमध्ये एका महाभागाने विचारलं 1500 रुपयात काय होतं. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ज्या आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना जर विचारलं की 1500 रुपयात काय होतं तर त्या तुम्हाला सांगू शकतील
या 1500 रुपयामुळे अनेक आमच्या भगिनींचा त्यांच्या घरी सन्मान वाढलाय. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा घरच्यांचा बदललेला आहे. आणि आता आम्हाला 1500 रुपयांवर आमच्या बहिणींना ठेवायचं नाहीये. ही सुरुवात होती. जी काही लाडकी बहीण योजना आहे, आता आम्हाला लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचं आहे. आता मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम आणलाय. लखपती दिदीचा अर्थ काय आहे? जी आमची बहीण शासकीय योजनांचा सगळा अवलंब करून त्यातनं आपला व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करेल आणि वर्षाला एकदाच नाही, दरवर्षी 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवेल, ती लखपती दिदी. मला सांगताना आनंद वाटतो, गेल्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 50 लाखपेक्षा जास्त लाडक्या बहिणी लखपती दिदी झालेल्या आहेत. आणि पुढच्या 4 ते 5 महिन्यात आम्ही 1 कोटीपर्यंत पोहोचतो. आता तुम्ही विचार करा, 1 कोटी बहिणी या जर दर वर्षाला लाख रुपये पेक्षा जास्त कमवत असतील, आपल्या अर्थव्यवस्थेत त्या किती कॉन्ट्रीब्युशन देत आहेत. आणि हे आपल्याला थांबायचं नाहीये. म्हणजे मी तर या ठिकाणी कोल्हापूरकरांच्या आशीर्वादाने महानगरपालिका निवडून आल्यानंतर जेव्हाही कोल्हापूरच्या महापौरांना, नगरसेवकांना किंवा नेत्यांना भेटील, त्यावेळेस हे नाही विचारणार की किती रस्ते झाले. मी हे विचारेन, प्रत्येक वॉर्डात किती लाडक्या बहिणी लखपती दिदी झाल्या हे मला आधी सांगा. ते मी आधी विचारणार आहे. आणि मला असं वाटतं की आता तुम्हाला सांगतो, एक लक्षात घ्या, आता ज्या प्रकारे मोदीजींनी मागच्या काळामध्ये वेगवेगळे निर्णय केले आणि 2029 पासनं आपल्या विधानसभेत आणि लोकसभेतही महिला या आता आमदार आणि खासदार म्हणून निवडून येणार आहेत, त्याला रिझर्वेशन मिळालेलं आहे. आता मला वाटत नाही की कोणीही आमच्या मातृशक्तीला, आमच्या बहिणींना थांबवू शकेल. नाव देअर टाइम हॅज कम. आता त्यांची वेळ आलेली आहे. आता त्यांना कोणीच थांबवू शकत नाही. साहेब, कोल्हापूरची अनेक वैशिष्ट्य आहेत. तशी कोल्हापूरची बोली हा एक वैशिष्ट्याचा भाग आहे. कोल्हापूरचा माणूस जगात कुठेही गेला तर 2 वाक्यात त्याला विचारतात की तुम्ही कोल्हापूरचं का म्हणून. पुढचा प्रश्न मी कोल्हापुरीमध्ये विचारला तर चालेल? वा वा. आवडेल. ते नव साहेब, आज इथं मिसळ कट्ट्यावर आलायसा, खरोखर तुम्हाला मिसळ आवडते का? ह्यो पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे कुठल्या शहरातल्या आवडत्या, ह्यो त्याच्या पुढचा प्रश्न. त्याला जोडून अनेक प्रश्न आहे माझा. ते म्हणजे आता नागपूर तुमचा आवडता असणार, लाडका असणार, ते झालंच. खरं नागपूर सोडून आता आपण मुख्यमंत्री यायचा तर तुम्ही सांगणार सगळी शहरं, सगळी गावं मला एकसारखी आहेत. तरी पण त्यातल्या त्यात जरा उगच असं कुठलं आवडतं शहर आहे नागपूर सोडून? असे 3 प्रश्न आहेत. पहिले तर मला कोल्हापूरची मिसळ मनापासून आवडते. बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ, आपण कोल्हापूरपासून पुढे गेलो पुण्यापर्यंत तर वेगवेगळ्या प्रकारची मिसळ मिळते. पण कोल्हापूरची मिसळ काही औरच आहे. त्यामुळे अगदी ती मला मनापासून आवडते. आणि तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला, हे खरंच आहे की नागपूरच्या व्यतिरिक्त अनेक शहरं मला आवडतात. प्रत्येक शहराचा एक मला असं वाटतं वेगळा बाज आहे. आता कोल्हापूरमध्ये सगळ्यात चांगलं काय बघा, इतर कुठल्या शहरामध्ये आपण गेलो तर लोक काय, कसं काय वगैरे विचारतात. कोल्हापूरमध्ये जेवलास का विचारतात. हे कुठेच विचारणार नाही. ही आपुलकी आहे का कुठे? म्हणजे बाबा, माणूस जेवलेला वगैरे असला की तो चांगला, जरा मूडही चांगला असतो. कुठे तो मग जरा, म्हणजे माझं स्वतःच सांगतो, मला जर संताप आला असं तुम्हाला वाटलं तर मला खायला देऊन टाका. मला रागच येत नाही. मला राग तेव्हाच येतो जेव्हा भूक लागते. त्यामुळे मला हे फार आवडतं कोल्हापूरकरांचं. हे जे काही कोल्हापूरकरांचं प्रेम आहे, आणि अर्थातच तांबडा पांढरा तर आहेच, म्हणजे त्याच्यावरही प्रेम आहेच. त्यामुळे कोल्हापूर हे खूप प्रेमळ लोकांचं शहर आहे. आणि म्हणजे तुमच्या तोंडावर सांगत नाही, पण तुम्हालाही मी युट्यूबवर नेहमी बघतो, आणि तुम्ही गाडी चालवत असताना जे कोल्हापुरी वाक्य आणि शब्द त्या ठिकाणी वापरता, अप्रतिम. म्हणजे मी कोल्हापूरकर नसूनही मला आता हळूहळू ती भाषा यायला लागेल असं मला वाटायला लागलंय. खटक्यावर बोट त्याला म्हणतात.
साहेब मग आता विषय काढलाच आहे. तर कोल्हापूरचा आवडता वाक्प्रचार कोणचा तुम्ही? माझा ऐकलेला किंवा इथल्या एवढ्या कोल्हापुरी लोकांच्या बरोबर तुम्ही संपर्कात असताय, एखादं वाक्य एखादा शब्द कुठला नाही कोल्हापूरचा अजून मी आवडतो? अजून शिकायचो आहे, पण जे भावा आहे ते चांगलं आहे एकदम. भावा आवडतं मला. देवाभाऊंच्या नावात पण भावा आहेच, त्यामुळे तो त्यांचा शब्द अधिक जवळचा आहे. साहेब, मी या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडनं ऐकण्यासाठी फार उत्सुक आहे. जनरेशन झी, जेनझी आपण ज्यांना म्हणतो, हे सोशल मीडियावरती आता फार वेळ घालवतात. तुमच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यामध्ये तुम्ही सोशल मीडियावरती किती वेळ देता, त्याचबरोबर तुम्हाला सोशल मीडियावरती काय बघायला आवडतं, आणि इन्फ्लुएन्सर हा शब्द आता सोशल मीडियामध्ये फार प्रसिद्ध आहे, तर तुमचे इन्फ्लुएन्सर कोण आहेत? नाही मी काही काळ तर सोशल मीडियावर रोज घालवतोच. याचं कारण काय बघा, तुम्हाला जर आजच्या जगाशी कनेक्टेड राहायचं असेल तर सोशल मीडियापेक्षा चांगला दुसरा कुठलं साधनच नाही. म्हणजे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले काय परिस्थिती आहे, तिथलं काय कल्चर आहे, तिथे काय चाललेलं आहे, आता तिथल्या लोकांच्या आशा आकांक्षा काय आहेत, हे सगळं आपल्याला सोशल मीडियावर दिसतं. त्यामुळे यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, अर्थाचं एक्स असेल, ट्विटर जुनं, या सगळ्या याच्यावर मी असतो. मी ते चाळत असतो, पाहत असतो. रात्री देखील मी काही काळ त्याच्यावर घालवतो. आणि आता OTT प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत, त्यामुळे OTT प्लॅटफॉर्म्सवरही मी जसं जमेल तसं, म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये नेहमी यातल्या काही ना काही गोष्टी या डाउनलोडेड असतात. मी विमानात असताना, प्रवासात असताना या सगळ्या गोष्टी पाहत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की सोशल मीडिया हा एक प्रकारे तुमच्याकरता जग ओपन करतो. आणि अर्थातच तुम्ही इन्फ्लुएन्सर म्हणालात तर एक इन्फ्लुएन्सर असं मला सांगता येणार नाही, पण वेगवेगळ्या वयांमध्ये वेगवेगळे इन्फ्लुएन्सर राहिले आहेत. आणि आता जर राजकारणाचाच अगदी तुम्ही विचार कराल तर राजकारणामध्ये अटलजी एक आमचे इन्फ्लुएन्सर राहिले आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रमोदजी गोपीनाथजी होते, ते आमचे इन्फ्लुएन्सर होते. आजच्या राजकारणामध्ये आपण जर बघितलं तर मोदीजींपेक्षा मोठा इन्फ्लुएन्सर कोण आहे? ही इज वन ऑफ द बिगेस्ट इन्फ्लुएन्सर. त्याच्यामुळे असे अनेक राजकारणातले इन्फ्लुएन्सर जे आहेत हे त्या ठिकाणी मी बघतो. आणि मग प्रत्येक इन्फ्लुएन्सरचा आपल्यावर काही ना काही परिणाम होत असतो. आता जसं तुमचे देखील ब्लॉग मी खूप बघितले आहेत. मी तुम्हाला नेहमीच सांगतो, ज्या प्रकारे तुम्ही युथशी कनेक्ट होता किंवा अगदी तुमचे जे काही पारिवारिक अशा पद्धतीचे जे त्या ठिकाणी ब्लॉग्स असतात, पॉडकास्ट असतात, या इतक्या सुंदर असतात की त्यातनं म्हणजे रोजचं जे आपलं चालतं तेही कसं व्हायरल होऊ शकतं हे तुम्ही त्या ठिकाणी दाखवून देता. तर मला असं वाटतं की हे नवीन जग आहे. या जगामध्ये इन्फ्लुएन्सर कोणी असू शकतो. तुम्ही हे ठरवायचं कुठल्या इन्फ्लुएन्सरकडनं तुम्ही काय शिकणार आहे. सर, एक काळ असा होता की कोल्हापूरमध्ये विकासाच्या केवळ घोषणा व्हायच्या. त्यामध्ये एक होतं कोल्हापूरचं विमानतळ. आम्ही विस्तारित करू, आम्ही विकसित करू असं बोललं जायचं, पण त्याला खऱ्या अर्थानं सन 2014 नंतर त्याला गती आली. आज कोल्हापूरमध्ये अतिशय सुंदर अशी कोल्हापूर विमानतळाची टर्मिनस बिल्डिंग उभी राहिलेली आहे. आता चांगले काही रूट्स मिळालेले आहेत, पण अजूनही आम्हाला कोल्हापूर विमानतळाला चांगल्या कनेक्टिव्हिटी पाहिजेत, काही रूट्स पाहिजेत. आणि विमानतळ विस्तारीकरण सुरू आहे, पण त्याला अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार असा काही कंबाईन प्रोजेक्ट करता येईल का? निश्चितपणे आम्ही ते हातामध्ये घेतलंय. जसं आपण सांगितलं की मागच्या काळामध्ये आम्ही या विमानतळाचा विस्तार केला. चंद्रकांत दादा असतील, आपले खासदार माणिक साहेब असतील, फार वेगानं आम्ही या संदर्भातले जे काही प्रस्ताव आहेत ते मंजूर केले, त्याचं काम केलं. केंद्र सरकारमध्ये मोदीजींनी हे मिशन म्हणून सगळ्या देशामध्ये राबवलं आणि कोल्हापूरचा विमानतळ हे अतिशय चांगलं झालं. पण तुमचं म्हणणं खरं आहे की आज बघा, विमानतळ ही लक्झरी नाही आहे. जिथे चांगली कनेक्टिव्हिटी विमानाची आहे तिथेच उद्योग जातो, तिथेच IT जातं. त्यामुळे आपल्याला आता इथे जर चांगल्या प्रकारे, आता आपण पुढच्या काळामध्ये शेंद्र्याला IT पार्क तयार करणार आहोत. मग या IT पार्कमध्ये आपल्याला ज्यावेळेस बिग 6 पैकी कोणी जर आणायचं असेल तर त्यालाही कनेक्टिव्हिटी आपल्याला चांगल्या पद्धतीची लागते. आणि म्हणून याचं ॲडिशनल लँड ॲक्विजिशन करण्याकरता आपण पैसे दिले, त्याचंही काम अंतिम टप्प्यात आहे.
आता मला असं वाटतं की सगळं काम मार्गी लागलेलं आहे. थोडासा कालावधी लागेल, पण आपण रनवेचं एक्सपान्शन त्या ठिकाणी करू आणि कुठलंही विमान हे त्या ठिकाणी उतरू शकेल अशा पद्धतीनं आपण या एअरपोर्टची रचना करतोय. त्यामुळे आता जी कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यापेक्षा 4 पट जास्त कनेक्टिव्हिटी पुढच्या काळामध्ये आपल्याला कोल्हापूरच्या एअरपोर्टवर पाहायला मिळेल. साहेब, मी चित्रपट, नाटक आणि मालिका या व्यवसायाशी संबंधित आहे. मी त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो. तर खरं तर आमच्या इंडस्ट्रीचे बरेच प्रश्न आहेत, त्याच्यासाठी वेगळा वेळ आपला मागावा अशी परिस्थिती आहे. पण एक बेसिक प्रश्न आपल्याला विचारेन की FTII किंवा NSD सारख्या ज्या संस्था आहेत, ज्या राष्ट्रीय स्तरावरती काम करतात, तर महाराष्ट्रातली जी महत्वाची शहरं आहेत, इथे शासनाच्या पुरस्काराने यांच्या काही ब्रँचेस सुरू करता येतील का? की गावातल्या लोकांना, छोट्या शहरातल्या मुलांना ज्यांना अभिनय क्षेत्रामध्ये किंवा चित्रपट व्यवसायामध्ये यायचंय, अभिनेता म्हणून, तंत्रज्ञ म्हणून, तर त्यांच्यासाठी मार्गदर्शक होऊ शकेल, त्यांच्यासाठी एक मातृसंस्था बनेल जिथे VFX पासून AI पासून ते अभिनय ते सगळ्याच बाबी शिकवल्या जातील, असं काही होऊ शकेल का? खूप चांगली आपली कल्पना आहे आणि मुळामध्ये याचा विस्तार करणं हे गरजेचंच आहे. आता आपण एक नवीन संस्था देखील सुरू करतो. आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये करतो आपण. आतापर्यंत आपल्याकडे IIT होती, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी IICT ही देशातली पहिली IIT इन क्रिएटिव्हिटी ही आता आपण मुंबईच्या फिल्म सिटीत सुरू करतो आहोत. आणि एक प्रकारे आता जी नवीन क्रिएटर्स इकॉनॉमी आहे बघा, आता फिल्म मेकिंग असेल किंवा क्रिएटिव्ह वर्ल्ड असेल, हे खूप मोठ्या प्रमाणात बदलत आहे. आणि VFXमुळे, ABGCमुळे, सगळ्या गोष्टींमुळे खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये एक परिवर्तन येत आहे. आता याच्यावर आधारित अशा प्रकारच्या संस्था आपण सुरू करतो आहोत. आणि आपण जे ABGCची पॉलिसी तयार केली आहे, त्या ABGCच्या पॉलिसीमध्ये आपण त्याचा विस्तार हा Tier 2 शहरांपर्यंत करायचा असाही विचार केला आहे. आणि विशेषतः त्याकरता, कारण याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यातनं रोजगार तयार होणार आहे. आणि म्हणून यातलं जे स्किल आहे, यातलं जे कौशल्य आहे, त्या स्किल डेव्हलपमेंट करता आपल्याला काही सेंटर्स उभे करायचे आहेत. आणि आता ही जी पॉलिसी आपण तयार केली आहे, या पॉलिसीमध्ये ज्या Tier 2 सिटीज आहेत तिथपर्यंत हे आपण सेंटर नेणार आहोत. त्यामुळे अगदी FTIच्या लेवलची नाही, पण आजच्या जगामध्ये जी क्रिएटिव्ह इकॉनॉमी आहे याला सर्व्ह करणाऱ्या बेसिक अशा प्रकारच्या कौशल्य विकासाच्या संस्था या मात्र आपण निश्चित सुरू करू. सर, या ठिकाणी अनेक कारखानदार आहेत, उद्योजक आहेत. तर कोल्हापूर हे खरं तर फाउंड्री हब आहे, फाउंड्री इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण आता कोल्हापूरमध्ये खूप काही नव्याने केलं तरी एक्सपान्शनसाठी स्कोप नाही, कारण MIDC मध्ये जागा आता शिल्लक नाही. तर या उद्योजकांनी त्यांच्यासाठी राज्य सरकार काही कल्पना करणार आहे का? किंवा तुम्ही IT हब म्हटलात, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एखादं इन्क्युबेशन सेंटर कोल्हापूरमध्ये होऊ शकतं का? इंडस्ट्रीबद्दल काय करता येईल? नाही, आता आपण मुंबई बेंगलोर इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या निमित्ताने कोल्हापूरमध्येही जिल्ह्यामध्ये काही नवीन इंडस्ट्रियल पार्क्स तयार करणार आहोत. त्यामुळे हे खरं आहे की आता इंडस्ट्रीकरता जागा कमी आहे, पण या नवीन इंडस्ट्रियल पार्क्समध्ये आपण ती जागा उपलब्ध करून देऊ. आणि दुसरं, आपण आता आपली जी काही नवीन स्टार्टअप पॉलिसी तयार केली, त्या स्टार्टअप पॉलिसीमध्ये विशेषतः आपण इन्क्युबेशनची एक मोठी पॉलिसी तयार केलेली आहे. कारण स्टार्टअप्स करता इन्क्युबेशन हे महत्वाचं असतं. आणि आज जे विशेषतः टेक स्टार्टअप्स आहेत, या सगळ्या स्टार्टअपला AIचा बेस आहे. त्यामुळे आता ॲटलिस्ट फायनान्शियल सर्व्हिसेसमधले आणि टेक स्टार्टअप्स यातले 50% स्टार्टअप हे AI बेस होत आहेत. आणि म्हणून हे जे इन्क्युबेशन सेंटर्स आहेत हे आपल्याला AI प्लॅटफॉर्मने एनेबलच करायचे आहेत. त्या संदर्भात आम्ही एक मोठा बृहद प्लॅन तयार केलेला आहे. आणि म्हणून जे आपण या ठिकाणी ITचा हब तयार करू, त्याच्यासोबतच आपण इन्क्युबेशन सेंटर देखील सुरू करू आणि AI बेस्ड प्लॅटफॉर्मचा उपयोग करून त्या ठिकाणी इन्क्युबेशनही आपण करणार आहोत. आणि त्याचसोबत आपण आता एक फंड ऑफ फंड तयार केला आहे. सध्या इनिशियली तो 100 कोटी रुपयाचा आहे. हा फंड ऑफ फंड या करता आहे की ज्यावेळेस आपण एखादी आयडिया इन्क्युबेट करतो आणि आता ती आयडिया ही कमर्शियली वायबल झाली आहे असं लक्षात येतं, त्यावेळी मग त्यांना एंजल इन्व्हेस्टर शोधत फिरावं लागतं आणि खूपदा तो मिळत नाही. त्यामुळे आता हा जो फंड ऑफ फंड आहे,
यातनं आपणच सरकारच्या वतीनं त्यांचे इन्व्हेस्टर होणार, त्यांना आपण पैसा देणार आणि ती आयडिया कमर्शियली व्हायबल आपण करणार. आणि यातला पहिला प्रयोग हा मी 2018ला केला होता. 2018ला पहिल्यांदा डिफेन्स सेक्टर जेव्हा ओपन झालं तेव्हा डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी आपण तयार केली आणि त्यावेळेस पहिला फंड ऑफ फंड तयार केला होता. आज मला सांगताना आनंद वाटतो, आपल्या त्या फंड ऑफ फंडमधनं डिफेन्स सेक्टरमध्ये 200 कंपन्या कमर्शियल प्रोडक्शन करतायत, कमर्शियली व्हायबल झालेत आणि त्यातली एक कंपनी तर आता 1000 कोटीच्या घरात गेलेली आहे. त्यामुळे आपल्याकडच्या युवांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. फक्त त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं, त्यांना थोडा त्या ठिकाणी वित्त उपलब्ध करून देणं हे गरजेचं आहे. ते आपण करतो. साहेब, आजचा संपूर्ण कार्यक्रम हा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह खूप मोठ्या प्रमाणात युवा पिढी सुद्धा आपल्याला बघते. आज स्वामी विवेकानंद जयंती आहे, तर युवा पिढीला आपण काय संदेश द्याल? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. बघा, स्वामी विवेकानंद जे होते हे युवा शब्दाचा परिभाषा करताना सांगायचे कि युवा शब्द को अगर हम उल्टा कर दे तो वायु शब्द बनता है और इस वायु की तरह ये युवा होता है. वायु जिस समय प्राणवायु बन जाता है, ऑक्सीजन बन जाता है, तो व्यक्ति को और समाज को जीवित रखने का काम वो करता है. और यही वायु जब भटक कर तूफान बन जाता है तो गावों को उजाड़ने का काम करता है. असंच आपला हा जो युवा आहे हा त्या वायूसारखा आहे. याला जर उत्तम मार्ग दाखवला तर तो समाजाचा प्राणवायू बनतो आणि त्याचा मार्ग बिघडला तर मात्र समाजाला उद्ध्वस्त करण्याचं तो काम करतो. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंदांनी हे सांगून सांगितलं होतं की आपल्याला देशभक्त असा युवा हवा आणि त्याचसोबत समाजाकरता काही ना काही करण्याची त्याच्यामध्ये भावना असली पाहिजे. एकदा तेव्हाच्या मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये स्वामी विवेकानंद गेले होते आणि त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, विचारलं की कोण कोण देशभक्त आहे सांगा. बऱ्याच लोकांनी हात वर केले. मग विचारलं देशभक्ती म्हणजे काय. म्हणाला आपला देश स्वतंत्र करणं देशभक्ती आहे. मग स्वामी विवेकानंदांनी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला देशभक्तीच्या 3 त्या ठिकाणी शिड्या सांगतो. फक्त 3 स्टेप्स आहेत देशभक्तीच्या की ज्यातून तुम्ही देशभक्त आहे. तर ते असं म्हणाले की बघा, तुम्ही एखाद्या रात्री झोपलेला आहात आणि अचानक खडबडून तुम्हाला जाग येते आणि जाग आल्यानंतर तुम्हाला अस्वस्थता वाटते. या देशातली गरिबी, या देशातली भूकमरी, या देशातली रोगराई, या देशातली जाती प्रथा, या सगळ्या गोष्टी पाहून जर तुम्हाला अस्वस्थता वाटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी देशभक्तीची पहिली पायरी चढलात. ते असं म्हणाले की देशभक्ती देशाकरता लढण्यात आहेच. देशाचं सैनिक बनून देशाच्या सीमेचं रक्षण करण्यात हे खूप मोठी देशभक्ती आहे. पण प्रत्येक व्यक्ती कदाचित स्वातंत्र्य लढ्यात येऊ शकत नाही, प्रत्येक व्यक्ती सीमेवर लढू शकत नाही. आणि म्हणून हे जी देशभक्ती मी सांगतो यात तुम्हाला जर असं वाटलं, तुम्ही अस्वस्थ झालात देशाच्या परिस्थितीने, तर तुम्ही देशभक्तीची पहिली पायरी चढलात. आणि मग एखाद्या रात्री तुम्हाला ही जाणीव झाली देशामध्ये जाती प्रथा आहे, देशामध्ये भूकमरी आहे, देशामध्ये बिमारी आहे, देशामध्ये गरिबी आहे आणि तुम्हाला असं वाटलं की मी याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे, तर तुम्ही देशभक्तीची दुसरी पायरी चढला. आणि म्हणाले या सगळ्या अस्वस्थतेतून तुम्ही किती छोटा असो पण एक जरी प्रयत्न केला तरी तुम्ही देशभक्त आहात. मला असं वाटतं की आजची देशभक्ती आपल्याला प्रत्येकाला सीमेवर लढायचं कारण नाहीये. सीमेवर आपले सैनिक आपली सीमा अतिशय नीट त्या ठिकाणी ठेवतायत आणि अर्थातच इंग्रज गेले त्यामुळे स्वातंत्र्याची लढाई देखील नाहीये. आज आपण समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन करण्याकरता जर काही केलं आपापल्या क्षेत्रात, कुठल्याही क्षेत्रात, जो ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांनी जर चांगलं काम केलं तर मला असं वाटतं की स्वामी विवेकानंदांच्या देशभक्तीच्या परिभाषेमध्ये आपण बसू शकतो. हे स्वामी विवेकानंदांनी आपल्याला शिकवलं. आजचा शेवटचा प्रश्न. महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता फक्त 3 दिवस राहिलेले आहेत. महायुतीच्या 81 उमेदवारांना आणि कोल्हापूरच्या नागरिकांना आपण काय आवाहन कराल?
कोल्हापूरच्या नागरिकांना मी एवढंच आव्हान करेन, आमची महायुती, या महायुतीचे 3 चिन्ह आहेत. एक कमळ आहे, एक धनुष्यबाण आहे आणि एक घड्याळ आहे. प्रत्येकाला 4 मतं द्यायची आहेत. त्यामुळे मतदान केंद्रावर जा. उमेदवाराचा चेहरा पाहू नका, तो गोरा आहे की काळा आहे पाहू नका, त्याच्या डोक्यावर केस किती आहेत की नाही आहेत हे पाहू नका. केवळ त्या ठिकाणी ही 3 चिन्ह बघा. 4ही मशीनवर जिथे जिथे ही चिन्ह दिसतील ती चिन्ह दाबा. निर्धास्त तुम्ही परत या. 16 तारखेपासून 5 वर्षापर्यंत निवडून आलेले नगरसेवक हे तुमची सेवा करतील याची गॅरंटी आम्ही सगळे इथले नेते आहेत ते मिळून घेऊ. आज आपले लाडके देवाभाऊ कोल्हापुरात आलेले आहेत, मिसळ कट्ट्यावरती आले आहेत, त्यामुळे ते मिसळ टेस्ट करतील याची मला खात्री आहे. मिसळ आणली जाईल या ठिकाणी, पण त्यापूर्वी शेवटचा टप्पा तो म्हणजे झटपट प्रश्न, रॅपिड फायर. मला असं वाटतं की कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्याएवढी मुख्यमंत्री महोदयांची तयारी आहे, कारण त्यांचा एवढा अभ्यास आहे आणि संबंध महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेला आहे. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाचा प्रचंड अभ्यास आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आम्हाला काही छोटे छोटे प्रश्न विचारायचे. तुमचे आवडते विरोधक कोण, राहुल गांधी की उद्धव ठाकरे? खरं सांगू का, आत्ताच्या परिस्थितीत विरोधक असावा तर तो राहुल गांधींसारखाच असावा. कारण जोपर्यंत ते विरोधी पक्षाचे नेते आहे आमची सत्ता काही जात नाही. साहेब, राष्ट्रीय राजकारणातले आपले गुरु कोण? हं? राष्ट्रीय राजकारणातले आपले गुरु कोण? नाही, मला असं वाटतं की अनेक गुरु त्या ठिकाणी असू शकतात, पण आज जे काही शिकायला मिळतं बघा, 14 नंतर प्रशासनामध्ये जे काही मी शिकलो ते मोदीजींकडनं शिकलो. त्यामुळे मोदीजींनी निश्चितपणे प्रशासन कसं चालवायचं हे शिकवलं. आणि बाकी मी मगाशी अनेक नावं सांगितली की ज्यांच्याकडे पाहून आम्ही मोठे झालो, त्यामुळे ते सगळेच माझे गुरु आहेत. साहेब, आपल्या राजकीय आणि कौटुंबिक जीवनामध्ये तुम्ही चुकीचे आहात असं सांगणारा व्यक्ती तुम्हाला कोण आहे? असं सांगणारी व्यक्ती एकच असते, ती म्हणजे माझी आई. आईलाच तो अधिकार आहे, नाही अधिकार कोणालाही आहे, पण ठेवून दे काय अडचण नाही, खाणारच आहे मी ती. ठेवून दे तिथे, इथेच ठेवून दे, सगळे ठेवून दे, एक अजून ठेवून दे, नाहीतर माझ्या ह्याच्यात मागतील ते. त्यामुळे निश्चितपणे आईच आहे की जी अगदी स्पष्टपणे हे सांगू शकते की तुझी चूक आहे आणि ती सांगते. देवाभाऊ, तुम्ही जर राजकारणात आला नसतात तर कुठे गेला असतात? आणि तुमच्या कल्पनेनुसार आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारणात नसते तर कुठे गेले असते? अजितदादा राजकारणात आले नसते तर कोणत्या क्षेत्रात कार्यरत असते? माझं पक्क सांगू शकतो, मी जर राजकारणात आलो नसतो तर मी वकीलच झालो असतो. मी वकील आहेच, पण मला प्रॅक्टिस करता आली नाही. त्यामुळे जनतेची प्रॅक्टिस आज करतोय, त्यामुळे मला वकीलच व्हायचं होतं. आणि शिंदे साहेबांचं जर आपण म्हणाल तर त्यांचा जो एकूण स्वभाव आहे त्या स्वभावानुसार ते जरी राजकीय क्षेत्रात आले नसते तरी सामाजिक क्षेत्रात ते नक्कीच असते. आणि मला असं वाटतं की कदाचित ते एखाद्या युनियनचा लीडर असते, ते मजुरांचे नेता असते, पण ते सामाजिक क्षेत्रात नक्की राहिले असते. आणि अजितदादांचा जर विचार कराल तर ते जर राजकारणात आले नसते तर 2 व्यवसाय नक्की मला त्यांच्याकडे दिसतात. एक तर दादा उत्तम शेतकरी झाले असते, पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की दादा PI झाले असते, पोलीस इन्स्पेक्टर, कारण त्यांना सगळ्यांना दमात घेण्याची सवय आहे. त्यामुळे ते नक्की PI झाले असते. साहेब, आपण संगीत प्रेमी आहात, म्युझिक लवर आहात असं ऐकून आहोत. तर आपला आवडता गायक कोण आणि आवडतं गाणं कुठलं असं सांगता येईल का काही? बघा, एक गायक सांगणं कठीण आहे. म्हणजे अति तुम्ही जुना जर विचार कराल तर अर्थातच आपल्या सगळ्यांना आवडणारे किशोर कुमार, मुकेश, मोहम्मद रफी हे मला आवडतात. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तो काळ होता कुमार शानू, उदित नारायण, अभिजित यांचा. मग त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुखविंदर सिंग आले, शान त्यानंतर आले. आता अगदी लेटेस्ट तुम्ही जर विचाराल तर त्या काळात सोनू निगम आले, त्यांचं नाव आपण घेतलं पाहिजे. त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं
हरिहरन आणि शंकर महादेवन आहेत की ज्यांनी एक प्रकारे इंडस्ट्री गाजवली. आणि आज तुम्ही जर म्हणाल माझा आवडता आजचा अगदी तर अरिजित सिंग आहे. मला अरिजित सिंग अगदी मनापासून त्या ठिकाणी आवडतात. आणि गायिकांमध्ये असंच आहे की आपण जर जुन्या याच्यात गेलो तर अर्थातच अनमॅच्ड मंगेशकर भगिनी, अनमॅच्ड म्हणजे अगदी लता मंगेशकर, आशा भोसलेंपासून तर उषा मंगेशकरांपर्यंत. कारण त्यांनी जे मुंगडा म्हटलेलं आहे खूप लोकांना माहिती नाही, ते लोकांना वाटतं की ते आशाताईंचं आहे. त्यामुळे अतिशय वर्सेटाईल. आणि जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो त्यावेळी अर्थातच अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती आणि साधना सरगम या खूप त्या ठिकाणी फेमस होत्या. अनुराधा आज जर पौडवाल. तुम्ही मला विचाराल ना तर आज माझी फेवरेट श्रेया घोषाल आहे. म्हणजे मला श्रेया घोषाल अगदी मनापासून आवडतं. आणि आवडतं गाणं म्हटल्यानंतर गाणी बघा काय आहे की मला आवडणारी गाणी वेगवेगळ्या प्रकारची आहेत. अगदी तुम्ही आता तुम्ही जर म्हणाल की आता इलेक्शन चाललंय, इलेक्शन मधलं आवडतं गीत कुठलं आहे तर 2 गाणे मी तुम्हाला सांगतो की आवडतं इलेक्शन मधलं माझं गाणं आहे. पहिलं, आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो, आन बान शान या के जान का हो दान, एक के दान पे उतार दो. हे माझं आवडतं गाणं आहे. आणि दुसरं माझं आवडतं गाणं आहे, वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है, हारी बाजी को जीतना जिसे आता है. एखादं गाणं म्हणाल का? हे लोक शांतपणे बसले नाही, आहेत. तुम्हाला संपूर्ण इथे गाणी भूकंप तोंडपाठ आहे. आल्यासारखे लोक पळतील. मी तुम्हाला एक सांगतो की आमच्या घरी एक आमचा अलिखित करार आहे. मला गाणी पाठ आहेत. मी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मी गाण्याच्या भेंड्या खेळायचो तेव्हा मी सांगायचो की तू मुखडा म्हण, माझ्यावर जे शब्द येईल ते मी पूर्ण गाणं म्हणेन, पूर्ण गाणं. पण मला एकही गाणं सुरात म्हणता येत नाही. त्यामुळे सुरात म्हणण्याची जबाबदारी बायकोची आहे आणि त्याचे लिरिक्स सांगण्याची जबाबदारी माझी आहे.